हॅपी मॉर्निंग टू ऑल. हॅपी याच्यासाठी कारण आज आहे थर्सडे आणि थर्सडेला नवीन एपिसोड ऑफ कॅज्युअल गप्पा विथ नेहा इज हिअर. आता आपण सारखे धावत असतो, काही ना काही व्याप आपल्या मागे असतात आणि अशा वेळी आपण एखादा मस्त गेटवे शोधत असतो. बरोबर, कशासाठी? तर मस्त रिलॅक्स व्हायला. मग ज्यावेळी आपण अशा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी येतो त्यावेळी झाडं, पानं, फुलं, पक्षी, आकाश हे आपल्याला कमालीचं सुखावह एक्सपिरियन्स देतात. आपल्याला एकदम निसर्गाच्या सानिध्यात मस्त वाटतं, हो ना? मग मला सांगा, निसर्गाच्या सानिध्यात मस्त वाटतं म्हणजे निसर्गाशी आपला काहीतरी बॉन्ड आहे ना, अगदी अनसेड बॉन्ड आहे, बरोबर? तसाच आता तुमचा आणि माझा म्हणजे कॅज्युअल गप्पा विथ नेहाचा सुद्धा बॉन्ड क्रिएट होतो आहे, हो ना? मग ह्यातच एक खूप सुंदर कविता मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल कविता कोणाची, तर मला सांगायला खूप आनंद होतो आहे. ही जी आपली कविता आहे, हा जो आपला व्हिडिओ आहे, हा आहे कोलॅबरेशन व्हिडिओ. आपल्याच फॉलोअर्सपैकी एकीने मला DM केलंय आणि ही तिची कविता मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे. तर कवितेमध्ये आहे निसर्ग आणि निसर्गाशी रिलेटेड आपण सुद्धा एकमेकांशी कसे वागतो, आपली नाती कशी असतात, ह्याच्याशी रिलेटेड ही कविता आहे. ठीक आहे? सो कवितेचं नाव आहे अगदी सहज आणि लिरिसिस्ट म्हणा, कवयित्री म्हणा आहे अदिती रानडे. अगदी सहज बाय अदिती रानडे. तप्त धरेला शांत कराया जैसे पर्जन्याचे येणे, तितुके सहज असावे एखाद्याशी नाते एखाद्याचे. मोगरा देई गंध मोगरी, मोगरा देई गंध मोगरी, गुलाबाचा सुगंध गुलाबी. तितुकी सहज जपावी जाने त्याने आपुली छबी. तितुकी सहज जपावी जाने त्याने आपुली छबी. सूर्याचा प्रकाश झाडाचा आहार, प्राणवायू सृष्टीचा आधार. इतुका सहज घडावा एकमेकातला व्यवहार. इतुका सहज घडावा एकमेकातला व्यवहार. मृग शोधी सारीकडे आजन्म आपुली कस्तुरी. मृग शोधी सारीकडे आजन्म आपुली कस्तुरी. इतके ध्यानी असावे आनंद वसे तव अंतरी. इतके ध्यानी असावे आनंद वसे तव अंतरी. फुलांचे उमलणे, बहरणे, सुकणे आणिक गळणे. इतुके सहज असावे एखाद्याचे जगणे. इतुके सहज असावे एखाद्याचे जगणे. मस्त आहे ना कविता? म्हणजे निसर्गाशी जसं आपलं नातं असतं तसंच आपलं स्वतःशीही नातं असतं, आपलं इतरांशीही नातं असतं. ते नातं आपण कसं टिकावं, कसं टिकवावं, कसं जपावं ह्याच्याशी रिलेटेड ही सुंदर पोएम बाय अदिती रानडे. असेच कोलॅबरेशन व्हिडिओज आम्ही एक्सेप्ट करणार आहोत. तुम्हाला सुद्धा तुमचं सुंदर लिखाण, एखादी कविता, लेख असं आमच्यापर्यंत आणायचं असेल तर मला नक्की DM करा. आजची कविता कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो कॅज्युअल गप्पा विथ नेहा.